संकष्टी चतुर्थीचे खास तोडगे आणि उपाय. स्त्रियांनी व्रत केल्यास मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला प्रेमाने प्रार्थना केली तर प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. संकष्टीच्या दिवशी क्षमा मागितल्याने नाती गोड होतात. चंद्राला पाहून प्रार्थना केल्यास मनोकामना पूर्ण होते. नारळावर हळदी-कुंकू लावून अर्पण केल्यास घरात लक्ष्मी प्रवेश होतो. मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतल्यास पुण्य वाढते. दुधाचा शिरा अर्पण केल्यास आरोग्य सुधारते. सुवासिक अगरबत्ती लावल्याने मन प्रसन्न होते. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्यास मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि कामात यश मिळते. कामगारांनी गणपतीची पूजा केली तर कामात यश मिळते. व्यापाऱ्यांनी पूजा केली तर व्यवसाय वृद्धिंगत होतो. तुळशीपत्र अर्पण केल्यास मनातील नकारात्मकता दूर होते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य द्यावे, कारण यामुळे कुटुंबातील सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात शांती नांदते. शमीची पाने अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते. विद्यार्थ्यांनी संकष्टीला प्रार्थना केली तर शिक्षणात यश मिळते. लाल फुलांनी गणपतीची पूजा केल्यास नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती होते. सात्विक आहार घेतल्याने मन शुद्ध राहते. कुटुंबासोबत गणपतीची पूजा केल्यास नातेसंबंध घट्ट राहतात. गणेश गायत्री मंत्र जपल्यास ज्ञानप्राप्ती होते. संत्री अर्पण केल्यास आनंद वाढतो. प्राणायाम केल्याने संकष्टीच्या उपवासाचे पुण्य दुप्पट होते. या दिवशी बाप्पाला पिवळ्या फुलांचा हार अर्पण केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात. आंब्याची पाने गणपतीला अर्पण केल्यास नवीन संधी मिळतात. गुलाब फुलांनी गणपतीची पूजा केल्यास सौंदर्य आणि प्रेम टिकून राहते. दुधाचा अभिषेक केल्यास मनातील भीती दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. लाल दोरा गणपतीसमोर ठेवून नंतर बांधल्यास संकट दूर होतात. गणपतीचे भजन केल्यास मन प्रसन्न होते. संकष्टीच्या दिवशी 11 दिवे लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. गणपतीला नमस्कार करून 5 प्रदक्षिणा घातल्यास आरोग्य चांगले राहते. नारळाचे पाणी अर्पण केल्यास कार्यसिद्धी मिळते. बाप्पाला सफरचंदाचा नैवेद्य दाखवल्यास कुटुंबात आरोग्य चांगले राहते. पाणीदार फळे अर्पण केल्यास मन प्रसन्न होते. संकष्टीची कथा ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. नारळ फोडून बाप्पाला अर्पण केल्याने घरातील मतभेद कमी होतात आणि एकोपा वाढतो. संकष्टीच्या दिवशी गरिबांना अन्नदान केल्यास पुण्य मिळते. कमळाची पाने गणपतीला अर्पण केल्याने लक्ष्मीची कृपा होते. द्राक्षांचा नैवेद्य अर्पण केल्यास आयुष्य समृद्ध होते. तेलाचा दिवा पेटवल्याने अंधकार दूर होतो आणि प्रकाश येतो. लाल सफरचंद अर्पण केल्यास आरोग्य चांगले राहते. जास्वंदाची फुले गणपतीला अर्पण केल्यास आरोग्यदायी जीवन मिळते. दुधात केसर घालून गणपतीला अर्पण केल्यास मान सन्मान मिळतो. धूपआरती केल्यास घरातील वातावरण पवित्र राहते. या दिवशी भांडण टाळून शांतता पाळल्यास घरात सौख्य टिकते. वक्रतुंड महाकाय या मंत्राचा जप केल्याने कामातील अडथळे नष्ट होऊन जातात. साध्या आणि शाकाहारी आहाराने उपवास पूर्ण केल्यास शरीर तंदुरुस्त राहते. गणपतीच्या नावाने झेंडा लावल्यास कार्यसिद्धी मिळते. ध्यान करून गणपतीच्या मूर्तीसमोर बसल्याने मनाला शांती मिळते. उपवास संपताना गोड दुधाचे सेवन केल्यास पुण्य वाढते. गणपतीला कापूर अर्पण केल्याने घरातील अडचणी कमी होतात. संकष्टीच्या दिवशी उपवास करून केवळ फळाहार घेतल्यास मन प्रसन्न शुद्ध राहते. या दिवशी गणपतीसमोर तुपाचा दिवा लावल्यास सर्व अडथळे दूर होतात. नैवेद्य म्हणून मध अर्पण केल्याने वाणी गोड होते आणि बोलण्यातून यश मिळते. पांढऱ्या फुलांनी पूजा केल्यास घरातील वाद कमी होतात. गंगाजलाने गणपतीचा अभिषेक केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 11 दुर्वा 21 दुर्वा अर्पण केल्यास कोणतेही नवे काम यशस्वी होते.
गणपती अर्थशिवाय पाठ केल्यास अडथळे दूर होतात आणि मन शांत राहते. तिळगुळाचे लाडू अर्पण केल्यास सौख्य व समृद्धी लाभते. दान केले तर पुण्य वाढते आणि जीवनात सुखी शांती येते. रात्री चंद्राला पाहून नमस्कार केल्यास मानसिक तणाव कमी होतो. आंब्याची पाने तोरण म्हणून लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. संकष्टीच्या दिवशी घराचे दरवाजे स्वच्छ करून रांगोळी काढल्यास लक्ष्मीचा वास होतो. संध्याकाळी चंद्राला गोड पदार्थाचे अर्घ्य दिल्यास कर्जमुक्ती मिळते. बाप्पाला केळी अर्पण केल्यास संतती सुख प्राप्त होते. गणपतीला कमळाचे फूल अर्पण केल्यास मान सन्मान मिळतो. घरातील मंदिरात गणपतीची मूर्ती ठेवून रोज संकष्टीच्या दिवशी पूजा केल्यास घरात शांती येते. गूळ आणि नारळाचा नैवेद्य दिल्यास धनप्राप्ती होते. संकष्टीच्या दिवशी मंत्र जप ओम गण गणपतेः नमः केल्याने अडचणी कमी होतात. संकष्टी चतुर्थीला 21 दुर्वा अर्पण केल्यास इच्छित कामं पूर्ण होतात. गोड पोळी किंवा मोदक अर्पण केल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते. गणपतीला गजमुखी रूपाने प्रार्थना केल्यास अडथळे नष्ट होतात. या दिवशी गणपतीसमोर तुपाचा दिवा लावल्यास सर्व अडथळे दूर होतात. संकष्टीच्या दिवशी मंत्र जप ओम गण गणपतेः नमः केल्याने अडचणी कमी होतात. तर अशा प्रकारे आहे गणपती बाप्पाचे प्रभावी उपाय आणि तोडगे. तर तुम्हालाही संकटमुक्त व्हायचं असेल तर ह्या गोष्टी लक्षपूर्वक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.